बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्हाला चेहऱ्यावर आज माझ्या थोडासा घाम दिसेल. आज पुन्हा शेतामध्ये उभा आहे. आज विचार करतोय, श्रावणातलं हे ऊन तसं पाहायला गेलं तर ढगाळ ऊन. या ढगाळ उन्हामध्ये जर मला एवढा घाम फुटू शकतो, तर विचार करा, भर उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे या महिन्यामध्ये ज्यावेळेस शेतामध्ये माझा शेतकरी राबतो, त्याची ती त्वचा करपून नसेल जात. आणि एवढी सगळी मेहनत केल्यानंतर, अपार असे काबाड कष्ट केल्यानंतर शेतामध्ये ज्यावेळेस जे सोनं तो पिकवतो, होय ते सोनच असतं, घामातून पिकवलेलं ते सोनं असतं. आज ह्या काळ्या आईच्या कुशीत उभा राहून ज्यावेळेस मी हा व्हिडिओ करतो, मला ते भावना जाणवत आहेत कुठेतरी. आज हे माझं स्वतःचं शेत, माझं गाव स्वतःचं मी तुम्हाला सांगतो. शिवजन्मभूमी जुन्नर, शिवछत्रपतींचं जन्मस्थान, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला माझं गाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही काळी आई, ह्या काळ्या आईच्या कुशीमध्ये उभा राहून ज्यावेळेस हा मी व्हिडिओ तुम्हा सर्वांसमोर करतोय, माझा आजचा खरं तर हा विषय नाही, माझा विषय थोडासा वेगळा आहे. पण ह्या सोन्याला ज्यावेळेस भाव मिळत नाही, त्यावेळेस कसं वाटत असेल शिवसैनिकांनो, तुम्ही सांगा. आज तुम्ही यांना शेतकऱ्यांचे कर्जमाफी देताय किंवा ते 1500 रुपये, अरे तुम्ही यांच्या पिकाला फक्त तो एक हमी भाव द्या. तुम्हा सर्वांना पैशामध्ये नाहू घालतील हे शेतकरी, हे माझे शेतकरी. आज जेव्हा माझा बाप स्वतः इथे राबतो, मी विचार करतो माझ्या वडिलांचं वय किती असेल, माझं वय किती असेल. आज त्यांच्या इतकी मेहनत मी तरी करू शकेल काय? आज खरंच ज्यावेळेस आपण गावी येतो, आज ज्यावेळेस घरांना अशी कुलप लागलेली दिसतात, सर्व घरांना अशी कुलप दिसतात, विशेषतः कोकणामध्ये हे प्रमाण जास्त आहे. विचार करतो, ह्या गावांचं भविष्यात होणार काय आहे? काष्टी साडी नेसणाऱ्यांची ती एक पिढी संपत चाललेली आहे. गावागावांमध्ये ज्यावेळेस प्रवेश होतो, त्यावेळेस दशक्रियांचे बोर्ड लागलेले असतात. आजी असतील, आजोबा असतील, सगळ्यांचे असे बोर्ड दिसतात. धोतरवाल्यांची, काष्टी साडी नेसणाऱ्यांची, माळकऱ्यांची ती एक पिढी संपत चाललेली असते. ज्यावेळेस या पिढ्या संपतील, त्यावेळेस गावांचं गाव पण संपलेलं असेल, हे मात्र नक्की शिवसैनिकांनो. माझा विषय वेगळा होता, पण थोडंसं मी कधी कधी अवांतरमध्ये जातो आणि माझ्या हृदयाचे बोल मी तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येत असतो. आज ह्या माझ्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी कमीत कमी माझा बाप तरी आहे, पण भविष्यात ही काळी आई अशी उघडी पागडी राहू नयेत, यासाठी नक्कीच काही ना काहीतरी धोरणं व्हायला हवीत. असो, त्याही गोष्टींचा नक्कीच विचार करू. तुमच्या माझ्यासारखे शिकले सवरलेले तरुण ज्यावेळेस हे राजकारणामध्ये येतील, त्यावेळेस गलिच्छ झालेलं महाराष्ट्राचं हे राजकारण नक्कीच स्वच्छ व्हायला नक्कीच मदत होईल. आज मी एक वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलेला आहे शिवसैनिकांनो. आजचा विषय आहे, ज्यावेळेस मी 2 ते 3 दिवसांपूर्वी एक विषय मांडला होता की या महाराष्ट्राच्या राजकारणात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागतील, तसतसं महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ होऊ लागेल, धार्मिक बाबतीत गलिच्छ होऊ लागेल, मारकाट सुरू होईल, दंगली घडवल्या जातील, तुमच्या आमच्या मुंड्या छाटल्या जातील. आणि हे घडू लागलेलं आहे. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय आणि ह्याच गोष्टी मला कुठेतरी अपेक्षित होत्या. कारण जसजसं महाराष्ट्राच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, नोव्हेंबरच्या निवडणुका समीप येतील, या भारतीय जनता पक्षाने, त्यांना कळतंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय हवाडा मिळाला आहे. तो आपलं जे हुकुमी कार्ड आहे, हुकुमी एक्का आहे, तो हुकुमी एक्का काढायचा यांनी नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि तो हुकुमी एक्का आहे पोलरायझेशन मतांचं धर्माच्या बाबतीत. तुम्ही पहा, इकडून नाराय तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा द्यायच्या, इकडून जय श्रीराम म्हणत एकमेकांवर हल्ले करायचे आणि दोघांनी बाजूला होऊन जायचं. कारण दोघीही भारतीय जनता पक्षाचे एजंट, दोघांनीही बाजूला होऊन जायचं आणि माती फोडायची भलत्याचीच. तोड दुकानं, तोड गाड्या, कर जाळपोळ, जाळ बसेस, कर रेल्वे थांबव, हे कर ते कर, आणि ह्या सगळ्यातनं माती भडकवायची आणि समाजामध्ये एक अनागोंदी तयार करायची. आज तुम्ही पहा नाशकात काय चाललंय. अगदी हेच घडणार नाशकामध्ये. आज ज्या महाराजाने ती वाकडी तिकडी भूमिका घेतली होती किंवा वाकडी तिकडे विधानं केली होती, त्यांची भेट जाऊन कोण घेतोय? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांच्यावर या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी, तो माणूस त्या माणसाची भेट घेतो. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर ठाण्यामध्ये हल्ला करायचा प्रयत्न करण्यात आला, भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याही दिवशी या मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट काय? ही ऍक्शनला रिॲक्शन आहे. साहेब, 2 महिन्यानंतर ही सत्ता, हे सत्तेचे मुकुट, हे ताम्रपट सगळे उतरवले जातील. त्यानंतर ह्या ऍक्शनचे, रिॲक्शनचे किती प्रयोग तुम्हाला पाहायला मिळतील, याचा देखील विचार करा. आज महाराष्ट्राची बेकायदेशीर पद्धतीने का होईना, पण सत्ता तुमच्या हातात असताना, या राज्याच्या सुव्यवस्थेची जबाबदारी तुमच्या हातात असताना, आज तुमच्याकडनं ही अशा प्रकारची स्टेटमेंट येणं म्हणजे काय सांगायचं? म्हणजे हे चोराच्या हाती किल्ल्या दिल्यासारखं झालं.
आणि चोर नासवतोय सगळ्या तिजोरीला, अशाच प्रकारचं हे प्रकरण मला दिसतं. आज नाशकामध्ये जे काही घडतंय, आज तुम्ही पहा, जवळपास जाळपोळ, कर्फ्यू, त्या धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. हे कशासाठी? काहीही कारण नसताना जन आक्रोश मोर्चा, तुम्ही हिंदू जन आक्रोश काढता. हिंदुस्थानात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायची तुम्हाला वेळ येते. बरं झालंय काय, बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार, त्या बांगलादेशचं तर भलतच चाललेलं आहे. त्यांचा विषय काय, ते घसरतायत कुणाकडे? हिंदूंची मंदिरे तोडणं. ह्या बाबतीत कधीही शिवसेनेचा सपोर्ट नसणार. हिंदूंवर झालेल्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध, हिंदूंवरच काय सर्वांवरच झालेल्या प्रत्येक अन्यायाविरोधात शिवसेना कायम आवाज उठवणार. पण त्याचा राजकीय फायदा ह्यांनी इथे कसा घ्यायचा प्रयत्न केला पहा. बांगलादेशमध्ये झालेल्या त्याचं स्वरूप त्यांनी इथे उमटवलं, नाशकामध्ये, जळगावामध्ये, आणि बरोबर दर्ग्यांच्या पुढून, मशिदींच्या पुढून जाताना हे जे कोणी ठरवून 25-30 माणसं भाड्याची आणली जातात ना, ही ठरवून त्या ठिकाणी काहीतरी काळभेरं करतात. त्यानंतर तिकडनं काहीतरी 25-30 येतात, ते काळभेरं करतात आणि काय करतात, भडकवून द्यायची माती, आणि दोघेही बाजूला होऊन जातात आणि माती भलताच भडकवून घेतो स्वतःची. म्हणजे ह्यांना ह्यांचं पाकिट मिळालेलं असतं, पण तुमच्या आमच्या पोरांवर केसेस पडलेले असतात दंगली भडकवण्याच्या. मग हे आयुष्यभर स्टॅम्प मारलेला असतो तुमच्या माथ्यावर, दंगलींचा स्टॅम्प. हिंदू मुस्लिम दंगली भडकवण्याची सगळी कलमं पडतात तुमच्यावर. झालं करिअरचं वाटोळं, सगळ्याचं वाटोळं झालं आयुष्यामध्ये. खरंच सांगा, तुमच्या आमची पोरं हे करण्यासाठी आहेत का? यांना जर एवढाच बळ असेल ह्यांच्या अंगामध्ये, यांच्या छात्यांमध्ये एवढीच ती धमक असेल ना, ह्यांनी स्वतःची पोरं पाठवावीत या राजकारण्यांनी. स्वतःच्या पोरांना तिथे भिडायला पाठवावं एकमेकांशी, स्वतःच्या पोरांची टाळकी फोडून घ्यावीत. ते मारा समोर मारा. आमची पोरं आहेत ना, हिंदूंची आहेत, मुस्लिमांची आहेत, असेही त्यांच्या हाताला काही कामधंदे नाहीत, पाठवायचं तिकडे. जळगावात देखील हेच झालं. जळगावात अगदी तुम्ही याची सुरुवातच तुम्हाला सांगतो, ह्या सर्वांची सुरुवात कशी केली माहितीये तुम्हाला? मातोश्री समोर जे काही 25-30 टाळके पाठवले होते ना, ठरवून पाठवले गेले होते, असं भासवण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि मातोश्रीच्या बाहेर येऊन आंदोलन करतायत की आम्ही तुम्हाला भरघोस मतदान दिलं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी संजय राऊत साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना बेनकाब केलं. त्यांचे सगळे फोटो दाखवले, एक एक फोटो दाखवला मुख्यमंत्र्यांसोबत, कशा प्रकारे पदाधिकारी आहेत त्यांचे, हे सारेच्या सारे एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी, आणि हे मातोश्रीच्या बाहेर येऊन आंदोलन करत होते. मग ह्यांचं आंदोलन बेनकाब झालं, त्या आंदोलनाची धार शून्य झाली. त्यानंतर हे असले प्रकार करायला सुरुवात. बरं, जन आक्रोश मोर्चांचं नेतृत्व कोण करते माहितीये? सिंधुदुर्गातली काही उपट सोंडे, जे काल परवापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आणि आतापर्यंत 10 ते 12 वर्ष काँग्रेसमध्ये आपलं सेक्युलरिझम गाजवत असलेले, सावरकरांना त्यांनी पळकुटा म्हटलेले, संभाजी भिडेंना म्हणतायत ह्या माणसाचं नाव संभाजी भिडे असेल तर मग संभाजी महाराजांचा अपमान आहे. गडकरींचा पुतळा तोडण्यात ह्यांचं समर्थन होतं, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यामध्ये ह्यांचं समर्थन होतं. ही अशी माणसं, मराठ्यांना आरक्षण फडणवीस नावाचा माणूस देऊ शकत नाही, ही त्यांची स्टेटमेंट आहे स्वतःची. आता तो त्यांचा बॉस झाला की बाप झाला मला माहित नाही, किंवा हाफ चड्डीवाले संघोटे असे म्हणणारी ही माणसं, ही आता त्या आक्रोश मोर्चांचं नेतृत्व करतायत. म्हणजे ह्यांच्या भूमिकांमध्ये ह्यांना त्यांचं तारतम्य नाही, हे आपल्याला शिकवणार. ही 1.5 फुटाची माणसं हे आपले नेते होऊन जाणार. भगवे गमछे घातले म्हणजे तुम्ही हिंदूंचं नेतृत्व करायला निघाले. अरे हिंदू एवढा कमजोर नाही.
हिंदू एवढा कमजोर नाही तुमच्यासारख्यांचं नेतृत्व घेऊन आम्हाला ते बळ मिळण्यास का? अरे सनातन धर्म आहे हा. हा चिरंतन कालापासून चालत आलेला हा सनातन धर्म आहे. तो आजही आहे, कालही होता आणि भविष्यातही राहील. पण त्या सनातन धर्माचं, त्या हिंदू धर्माचं तुमच्यासारखं आम्ही व्याख्या मोजमाप करत नाही. आमचा धर्म हा इतरांची घरात जाळायला नाही तर इतरांच्या घरातही चुली पेटवायला शिकवतो. हा आमचा सनातन धर्म आहे. तुमच्यासारखं नाही स्वतःची पोरं परदेशात पाठवायची आणि दुसऱ्यांच्या पोरांनी, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पोरांनी तिथे माती फोडून घ्यायची. तुमची पोरं तिकडे कॉन्व्हेंटमध्ये, परदेशांमध्ये शिकणार, मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये शिकणार, आयुष्यात नाव कमवणार, आणि आमची पोरं स्टॅम्प मारून घेणार हिंदू मुस्लिम दंगलींचे. त्यांचे FIR त्यांच्या नावावर होणार, साधा पासपोर्ट देखील मिळणार नाही आमच्या पोरांना, आणि हे तुमचे धंदे आमची पोरं करणार. अहो, जर तुम्हाला एवढाच हिंदूंचा जन आक्रोश माहिती होता तर मला एक साधं उदाहरण द्या. ज्या वेळेस खारघरमध्ये ते श्रीभक्तांचा तो मृत्यू झाला, एवढे श्रीभक्त तिथे एकाच ठिकाणी आणले गेले, 44-45 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आणले. आता विचार करा, जवळ 27-28 टेम्परेचर मध्ये मला ह्याचा असा घाम फुटू शकतो. तिथे भर उन्हात बसवले गेले वयस्कर श्रीभक्त खारघरमध्ये बसवले गेले. निरूपणकारांचा कार्यक्रम सांगून तुम्ही सगळ्यांना बोलवलं, तो कार्यक्रम बंदिस्त सभागृहात होऊ शकला असा. तिथे एवढी माणसं तुम्ही आणून सरकारी मारली, सरकारी नियोजनात मारली तुम्ही. स्वतःच्या डोक्यावर छप्पर, ह्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. मग तिथे का बरं एखादा हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला नाही? ते हिंदू नव्हते. सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवायचा, सिलेक्टिव्ह अप्रोच. त्या उरणमध्ये लव जिहादचं प्रकरण दिलं, मग त्याच वेळेस शिळफाट्यामध्ये अक्षता म्हात्रेंना ज्यावेळेस पुजाऱ्यांनीच तो रेप झाला त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये शर्मा, मिश्रा, पांडे ही आडनाव होती, तिथे तुम्ही लव जिहादचा एकही नारा ठोकला नाही. पण सिलेक्टिव्ह अप्रोच बघा कसा. मराठ्यांनी आंतरवाली सराठीमध्ये मराठ्यांचा हरिपाठ पठण चालू असताना, महिला असताना, लहान मुलं असताना, वयस्कर वयोवृद्ध मराठी तिथे बसलेले असताना हरिपाठ पठण चालू होतं. त्यात एवढा अमानुष लाठीचार्ज झाला. एकाही माईच्या लालाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला नाही. ते हिंदू नव्हते का? मग मराठी तुमचे नाहीत का? आमचे मराठी तुमचे नाहीत का? हा म्हणतो मी 96 कुळी, हा म्हणतो मी 92 कुळी. काही 12चे असतात. हे 12चे स्वतःला 96-92चा कुळी करून ठेवतात. मला माहित नाही हे सगळ्या गोष्टी कशा, आपण कसं ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात बळी पडतोय. हे 12चे मराठ्यांच्या मोर्चांवर हल्ले करतात. साधं सगळं सोडा, त्या आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. ते वारकरी हिंदू नव्हते. अहो, जगाला शांतीचा संदेश शिकवणारे ते वारकरी आहेत. जगाला शांतीचा संदेश शिकवणारे माळकरी वारकरी आहेत. ते माळकरी वारकरी, त्यांना तुम्ही त्यांच्यावर माणूस लाठीचार्ज करता. ते हिंदू नव्हते. या सगळ्या गोष्टींना आम्ही सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणतो. आता नाशिक भडकलंय, उद्या जळगाव भडकेल, त्यानंतर भिवंडी, मुंब्रा सगळे संवेदनशील. मिरज असेल, सांगली असेल, पुणे असेल. पुण्यात सुद्धा काल परवा एक प्रकरण घडलेलं आहे. पुण्यामध्ये सुद्धा हे असंच प्रकरण झालेलं आहे. मी माझ्या ऐकिवात आहे. हे असं संबंध महाराष्ट्रात घडवलं जाणार आणि अशाच 2-3 महिन्यामध्ये या निवडणुका लावल्या जाणार. या निवडणुकामध्ये स्वतःची राजकीय पोळी शेकून घेतली जाणार. शिवसैनिकांनो, या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा. माझं खरंच मुस्लिम बांधवांनाही आव्हान आहे. मला फार मुस्लिम बांधव देखील पाहतात. त्यांना माझी मराठी किती कळते नाही कळते मला माहित नाही, पण ते ऐकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा रिप्लाय देखील ते देतात. आज जर मला मुस्लिम बांधव देखील पाहत असतील तर आपल्या लहान लहान मुलांना समजवा, ह्या सगळ्यांचं राजकारण समजवा. आज इकडून नारे, तकबीरचे नारे, इकडून जय श्रीरामचे नारे देऊन काही होणार नाही. हे सगळं तुमची माझी माती फोडण्यासाठी चालू आहे. आणि तुमची माझी माती फुटल्याने कुणाच्या घरात काही फरक पडत नाही. यांचं हे गलिच्छ राजकारण हे असंच चालू होणार. फक्त तुमची माझी पोरं आपल्या घरात नसणार, एकतर जेलमध्ये असणार किंवा आयुष्यातून उठलेली असणार. ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण कुठल्या नजरेने पाहतो हे देखील तितकंच महत्वाचं. असो, जास्त काही बोलत नाही या विषयावर. तुम्ही सारे सुज्ञ आहात. तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय, पण तुम्ही व्यक्त व्हा कमेंटमध्ये. जर माझं कुठे काही चुकत असेल तर शिवसैनिकांनो, तुम्हाला त्याचा अधिकार आहे. तुम्ही मला ते सगळं सांगू शकता. तुम्हालाच फक्त त्याचा अधिकार आहे. कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि सांगा, दादा हे चुकतंय, हे बरोबर आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.